मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो. हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. संपाद्य ज्ञानं च विधाय भक्त्यो विलोकितो येन समाधिराजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरु. जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. नवे फूल अश्वत्थ वृक्षास आली, जिथे ज्ञान आवीसह वेद झाले, तुझ्या शब्द शब्दात सायोजनाथा, तुझ्या पायरीसी सदा नम्र माथा. तुझ्या मंदिरी आर्त जीवास तृप्ती, तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती. श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता, तुझ्या पायरीसी सदा नम्र माता. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. अद्यत्रय जननी देवाची, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुका या देवा यावरी न करावा उभे. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. मग काही नोहे बाधा, काम दुर्जनासी क्रोधा. विश्वमंगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबराय जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना भगवान हनुमंतरायाला वंदन करून आणि उपस्थित श्रोतृजनांना अभिवादन करून सेवेला सुरुवात करतो. आपल्या या अत्यंत गोड अशा नामसप्ताहामध्ये हनुमंतरायाच्या चरणावर सेवा समर्पित करण्याचा हा चांगला योग समस्त ग्रामस्थ मंडळाच्या वतीने, समस्त सप्ताह कमिटी मंडळाच्या वतीने, त्याच पद्धतीनं आमच्यावर ज्यांचं नितांत प्रेम आहे, वारकरी संप्रदायातील एक अत्यंत गोड व्यक्तिमत्व युवा कीर्तनकार रामेश्वर महाराज खरं तर यांच्याचमुळे या ठिकाणी येण्याचा हा योग आहे. या प्राप्त योगातून भगवत चरणी सेवा समर्पित करण्याच्या निमित्तानं जो अभंग मी आज आपल्या समोर गाईला, तो अभंग जगद्गुरु जगतवंदनीय संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्तीचा आगर वैराग्याचे कळस
श्रीमंत, ज्ञानवंत, गुणवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या अभंग वाणीला सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्राची पवित्रता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता अशी उपमा दिली गेली आहे. असे देवमान्य संत, संत मान्य संत, जगतमान्य संत, जगद्गुरु श्री तुकोबराय श्री महाराजांचा संपूर्ण विश्वाला इंद्रायणी माते इतकाच पवित्र आणि पुनीत करणारा गोड अभंग आज आपल्या सर्वांच्या सेवेकरता उपस्थित केला, की ज्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय कलियुगातील तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला भगवंताच्या प्राप्तीकरिता कीर्तन साधना करायला सांगतायत. त्या कीर्तन साधनेचं चिंतन आज आपल्याला आपल्या संकल्पित वेळेमध्ये करायचं आहे. ज्या निमित्तानं हा धर्म मंडप या ठिकाणी सजलाय त्याबद्दलच्या भावना अभिव्यक्त करणं अत्यंत सहज आहे. गेली अनेक वर्षापासून वारकरी संप्रदायातली उपासना आपण अत्यंत प्रेमानं या ठिकाणी करत आहात. याही वर्षी अत्यंत प्रेमानं हा नामसप्ताह नारेगाव या गावामध्ये संपन्न होताना मला दिसतो आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार या पूर्वी सुद्धा या स्टेजवर 2-3 दिवस येऊन गेले असतील, की ज्यांनी आपल्याला देव काय, धर्म काय, परमार्थ काय या सगळ्या गोष्टी अगदी प्रेमानं शिकवल्या असतील. त्याच निमित्तानं आजची आपली ही सेवा आहे. या सेवेकरता तुम्ही सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. आणि मी तर म्हणेल बघा, ही सगळी उपस्थित मंडळी म्हणजे भगवान हनुमंतरायाच्या परम प्रेमास्पद सद्भक्तांची मांदी आळी या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी आलेला एक चेहरा हनुमंतरायाचा भक्त आहे आणि हनुमंतरायाची भक्ती करण्याच्या अपेक्षेनं, इच्छेनं आपण या पारमार्थिक अस्त्याच्या महासागरामध्ये उड्या मारलेल्या आहेत. दादा तसं मला सांगू द्या ना, या पारमार्थिक अस्त्याच्या महासागरामध्ये उड्या मारणारे कोट्यावधी आहेत, परंतु प्राप्तीच्या पहिलं तरी जाणारा कुणीतरी एखादाच आहे. अस्तेच्या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिलं तरी विपायलू कुणीतरी एखादा. हजारोंपैकी जगद्गुरु तुकोबरायांसारखा वैकुंठाला एखादा जात असतो, परंतु त्या प्राप्तीच्या पहिलं तरी जाण्याच्या अपेक्षेनं, इच्छेनं आपण या ज्ञानरूपी मंदिरामध्ये उपस्थित आहात. गेली अनेक वर्षापासून ही पारमार्थिक साधना तुम्ही करत आहात. ही साधना तुमच्या जीवनामध्ये अशीच पिढ्यानपिढ्या चालू राहावी अशी अगोदरच ग्रामदैवतेच्या चरणावर प्रार्थना करेल, विनंती करेल. आणि ही नामसाधना अविरतपणे तुमच्या हातून घडण्याकरता हनुमंतरायानं तुम्हा सगळ्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य प्रदान करावं ही सद्भावना भगवंताच्या चरणावर व्यक्त करतो. या नामसाधनेमध्ये ज्या ज्या मंडळीने आपलं योगदान दिलं असेल, कुण्या नामसप्ताहामध्ये अन्नदान केलं असेल, कुण्या नामसप्ताहामध्ये अर्थदान अर्थात पैसादान केलं असेल, कुण्या नामसप्ताहामध्ये गेली 4-5 दिवस हा धर्ममंडप झाडून घेण्याचं काम केलं असेल, जी सेवा ज्या मंडळीने अत्यंत प्रेमानं केली असेल त्या सर्व मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने वंदन करतो. या कीर्तन साथीसाठी वारकरी संप्रदायातील पर्वताच्या उंचीची माणसं आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. सर्वांचीच नावं काय मला माहीत नाही. सर्वच आपण वारकरी संप्रदायाची सेवा करणारी मंडळी आहात. तुम्ही सगळी माझ्या मनातली नाही तर हृदयातली माणसं आहात. वारकरी संप्रदायातलं कार्य अत्यंत प्रेमानं तुम्ही करत आहात. काहींनी आपलं जीवन मृदुंग कलेसाठी समर्पित केले. दोनही मृदुंगाचारी अत्यंत गोड आहेत बघा. काहींनी आपलं जीवन मृदुंग कलेसाठी समर्पित केले, काहींनी आपलं जीवन गायन कलेसाठी समर्पित केले, काहींनी आपलं जीवन ज्ञानेश्वरीसाठी, काहींनी आपलं जीवन गाथ्यासाठी, अर्थातच वारकरी संप्रदायासाठी समर्पण देणारी मंडळी आज व्यासपीठावर उपस्थित आहे. दादा मी असं म्हणेल, सत्ता देणं ही गोष्ट फार सोपी आहे, संपत्ती देणं ही गोष्ट सुद्धा फार सोपी आहे ना, जीव देणं ही गोष्ट सुद्धा फार सोपी आहे. माणसं जीव सहज देतात. पाऊस कमी पडला तरी माणसं जीव देतात, पाऊस जास्त झाला तरी माणसं जीव देतात. जीव देणं ही गोष्ट फार सोपी आहे, सत्ता देणं ही गोष्ट सुद्धा दादा फार सोपी आहे, संपत्ती देणं ही गोष्ट सुद्धा फार सोपी आहे. परंतु आपलं सबंध जीवन एखाद्या कलेसाठी समर्पित करणं, आपलं सबंध जीवन वारकरी संप्रदायासाठी समर्पित करणं दादा ही गोष्ट फार कठीण आहे. बरं फार कठीण आहे. मी असं म्हणेल, अरे अंतःकरणापासून जर तुम्हाला मृदुंगाची सेवा करायची असेल तर मृदुंग तुमच्या समोर उभा राहील तुमची सेवा घेण्याकरता. अंतःकरणापासून जर तुम्हाला गायनाची सेवा करायची असेल तर गायनातले स्वर तुमच्या समोर उभे राहतील तुमची सेवा घेण्याकरता. अरे अंतःकरणापासून जर तुम्हाला कीर्तनाची सेवा करायची असेल
तर संत महात्म्यांचे ग्रंथ तुमच्या समोर उभे राहतील समाजाला देण्याकरता. अरे अंतःकरणापासून तुम्हाला देवाची, देशाची आणि धर्माची जर सेवा करायची असेल तर देव, देश आणि धर्म तुमची सेवा करण्याकरता तुमच्या समोर उभे राहतील. फक्त तुमची इच्छा तेवढ्या उच्च कोटीची असावी लागते. तुमच्या अंतःकरणातला भाव तेवढा असावा लागतो. तुम्ही गायनाची सेवा करा, तुम्ही वादनाची सेवा करा किंवा तुम्ही कीर्तनाची सेवा करा, या सगळ्या सेवा करत असताना एक भाव अंतःकरणामध्ये ठेवा. तो भाव असा आहे, जिंकावं का कटून मरावं हेच आम्हाला ठावं, जिंकावं का कटून मरावं हेच आम्हाला ठावं, लढून मरावं मरून जगावं हेच आम्हाला ठावं, देशापायी सर्व विसरू माया ममता नाती, शूर आम्ही सरदार आम्हाला देव देश धर्मा पायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. असं काहीसं जीवन वारकरी संप्रदायासाठी देणारी ही सगळी मंडळी आहेत. दादा, ही मंडळी तुम्हाला डोळ्यानं जरी सहज दिसत असली ना तरी यांच्या जीवनामध्ये फार मोठी साधना आहे आणि साधनेने मोठी झालेली माणसं आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. म्हणून सर्व मंडळीच्या चरणावर विनम्र भावाने वंदन करतो आणि अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. विडाला जगद्गुरु श्री संत तुकोबराय कलियुगातील तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला कीर्तन साधना करायला सांगतायत. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय असं लिहितात की लेखा हो, तुमचा जन्म जर या कलियुगामध्ये झाला असेल आणि या कलियुगामध्ये जर तुम्हाला ईश्वर प्राप्तीची इच्छा, अपेक्षा, आकांक्षा असेल तर या कलियुगामध्ये भगवंताच्या प्राप्तीकरिता योग यागादी साधनं करत बसण्यापेक्षा कीर्तनाची साधना फक्त प्रेमयुक्त अंतःकरणाने करा. हीच कीर्तनाची साधना एक दिवस तुम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाते. म्हणून महाराज सांगतायत, भगवंतापर्यंत जाण्याची जर इच्छा असेल तर करावे कीर्तन, मुखी गावे हरीचे गुण. भगवंताचं नामचिंतन प्रेमयुक्त अंतःकरणाने करा. एक दिवस आपल्याला भगवंतापर्यंत जाण्याचा मार्ग यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला कीर्तन साधना करायला सांगतायत. मला तर असं वाटतंय माझं कीर्तनातलं आरंभाचं वाक्य असं असेल, आजच्या कीर्तनामध्ये जगद्गुरु श्री संत तुकोबराय तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला कीर्तनातून जाग करण्याचाच प्रयत्न करतायत. मग मी असं म्हणेल, ज्या ज्या वेळेला माणसाला जाग होण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जाग झालंच पाहिजे. मग ती जाग होण्याची संधी कीर्तनातून मिळू द्या, ती जागा होण्याची संधी रामायणातून मिळू द्या, ती जागा होण्याची संधी भागवतातून मिळू द्या, ती जागा होण्याची संधी हरिपाठातून मिळू द्या. ज्या ज्या वेळेला जाग होण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जाग झालंच पाहिजे. बरोबर आहे? तुम्हाला काय वाटतं मला माहीत नाही, परंतु मला असं वाटतंय ज्या ज्या वेळेला जाग होण्याची संधी मिळेल दादा त्या त्या वेळेला माणसानं जाग झालं पाहिजे. आणि मी असं म्हणेल दादा, माणसानं झोपलं सुद्धा पाहिजे. बरं, आपण जर नाही झोपलो तर आपलं आरोग्य व्यवस्थित राहणार नाही ना. अरे आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्याकरता माणसानं झोपलंही पाहिजे आणि ज्या ज्या वेळेला जाग होण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जाग होऊन परमार्थ केलाच पाहिजे. माझं तर पुढचं वाक्य घरी घेऊन जा. मला असं वाटतंय बघा, माणसानं नेहमी अशा ठिकाणी झोपावं ज्या ठिकाणी आपल्याला कुणीतरी जाग करणारं असेल. बरोबर आहे? बरोबर आहे. अरे ज्या ठिकाणी कुणीही जाग नाही आणि ज्या ठिकाणी आपल्याला कुणी जाग करणारं नाही अशा प्रपंचामध्ये जर आपण झोपत असाल तर प्रपंच आपल्याला जागृतीतली अवस्था कधी देणारच नाही ना. अरे माणसाने प्रपंचामध्ये झोपण्यापेक्षा माणसानं अशा ठिकाणी झोपावं ज्या ठिकाणी आपल्याला कोणीतरी जाग करणारं असेल. म्हणून मी असं म्हणेल, माणसानं प्रपंचामध्ये झोपण्यापेक्षा माणसानं परमार्थामध्ये झोपलं पाहिजे. माणसाने प्रपंचामध्ये झोपण्यापेक्षा माणसानं कीर्तनामध्ये झोपलं पाहिजे. झोपा झोपा, कारण कीर्तनकार आपल्याला जाग करण्याकरताच असतात ना. अरे तुम्हाला भागवतामध्ये झोपता आलं पाहिजे, कारण भागवतकार आपल्याला जाग करण्याकरताच येत असतात ना. अरे संत महात्म्यांच्या समोर जर आपण झोपत असाल तर संत महात्मे आपल्याला जाग करण्याचा प्रयत्न करतील. म्हणून अशा ठिकाणी माणसानं झोपावं ज्या ठिकाणी आपल्याला कोणीतरी जाग करणार असेल. शास्त्रकार तर असं लिहितायत दादा, काही माणसाला माणसानं जाग करावं आणि काहींना जाग करू नये असा शास्त्राचा नियम आहे. बरं, एखादा विद्यार्थी जर अभ्यास करता करता झोपला असेल
तर आईनं त्या मुलाला मारून उठवलं पाहिजे. उठवल्यानंतर पाप लागणार नाही. एखादा माणूस जर स्वयंपाक तयार होण्याच्या अगोदर झोपला असेल तर स्वयंपाक तयार झाल्यानंतर त्या उपवाशी माणसाला जेवणाकरता उठवलं पाहिजे. एखादा माणूस जर सेवा करता करता झोपला असेल तर त्या सेवकाला सुद्धा माणसानं उठवलं पाहिजे. एखादा माणूस जर निरोप घेऊन दुसऱ्या गावाला निघाला असेल, निरोप घेऊन जाणं जर अत्यंत महत्त्वाचं असेल आणि निरोप घेऊन जाणारा माणूस जर मधामध्ये कुठे झोपला असेल तर त्या निरोप घेऊन जाणाऱ्या माणसाला सुद्धा माणसानं उठवलं पाहिजे. काही माणसानं उठवावं, निरोप घेऊन जाणाऱ्या माणसाला उठवलं पाहिजे, सेवा करणाऱ्या माणसाला उठवलं पाहिजे, उपवाशी माणसाला उठवलं पाहिजे. काहींना उठवावं, काहींना उठवू नये. शास्त्रकार असं म्हणतायत, वाघ जर झोपला असेल, वाघ माहिती आहे ना, वाघ जर झोपला असेल तर वाघाला माणसानं अजिबात उठवायचं नाही. साप जर झोपला असेल तर सापाला सुद्धा माणसानं अजिबात उठवायचं नाही. शास्त्रकार लिहित आहेत, अरे मूर्ख माणूस जर झोपला असेल तर मूर्ख माणसाला सुद्धा माणसानं अजिबात उठवायचं, कारण बऱ्याचदा मूर्ख माणसंही झोपलेली चांगली असतात ना, म्हणून मूर्ख माणसाला माणसानं अजिबात उठवायचं नाही. शास्त्रकार असं म्हणतायत, अरे परस्वानम म्हणजे दुसऱ्याचं कुत्रं जर त्याच्या दारामध्ये झोपलं असेल तर त्या दुसऱ्याच्या कुत्र्याला सुद्धा माणसानं अजिबात उठवायचं नाही. शास्त्रकार म्हणतायत, अरे एखादं डुक्कर जर एखाद्या गटारीमध्ये झोपलं असेल, एखादं डुक्कर जर एखाद्या गटारीमध्ये झोपलं असेल, नाही कळलं तुम्हाला, एखादं डुक्कर जर एखाद्या गटारीमध्ये झोपलं असेल तर त्या डुकराला सुद्धा माणसानं अजिबात उठवायचं नाही. ते डुक्कर सकाळ झाल्यानंतर उठून आपल्या घरी येईल. कोण? काही माणसाला माणसानं जागं करावं, काहींना जागं करू नये. दादा, झोपेचे अनेक प्रकार आहेत. तो व्यवहारातली एक झोप आहे, अज्ञानातली एक झोप आहे, विकारातली सुद्धा एक झोप आहे. कथा कीर्तनं आपण का करायची असतात? अरे कथा कीर्तनं आपल्याला अज्ञानातून जागं करण्याचा प्रयत्न करतायत, कथा कीर्तनं आपल्याला विकारातून जागं करण्याचा प्रयत्न करतायत. आणि संत महात्मे कथा कीर्तनातून आपल्याला व्यवहारातून सुद्धा बऱ्याचदा जागं करण्याचा प्रयत्न करतात. अरे व्यवहारामध्ये दादा तुम्ही आम्ही झोपत असतो, याच्यात काय नवल आहे? अरे व्यवहारामध्ये तर संत सुद्धा रोज झोपत असतात. आणि संतच काय, अरे व्यवहारामध्ये तर देव सुद्धा रोज झोपतच असतो. आणि व्यवहारामध्ये ज्या वेळेला संत महात्मे झोपतायत, संतांना जागं करावं लागतं. व्यवहारामध्ये ज्या वेळेला तुम्ही आम्ही झोपत असतो त्यावेळेला तुम्हा आम्हाला सुद्धा संत महात्मे व्यवहारातून जागं करतायत. उठ जागे भार आता, उठ जागे भार उठा जागे भार आता, स्मरण करा पंढरीनाथ, भाव चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या.
तुम्हा आम्हा सर्वसामान्य जीवाला व्यवहारातून जाग करावं लागतं. व्यवहारामध्ये दादा तुम्ही आम्ही झोपत असतो याच्यात काय नवल आहे. अरे व्यवहारामध्ये तर दादा संत सुद्धा रोज झोपतच असतात आणि व्यवहारामध्ये ज्या वेळेला संत स्वतः झोपतात त्यावेळेला बऱ्याचदा व्यवहारातून दादा संतांना सुद्धा जाग करावं लागतं. उठा साधू संत साधा आपुलहित, उठा साधू संत साधा. संतांना सुद्धा जाग करावं लागतं. व्यवहारातून तुम्हा आम्हाला सुद्धा जाग करावं लागतं आणि व्यवहारामध्ये दादा तुम्ही आम्ही झोपत असतो याच्यात नवल नाही. व्यवहारामध्ये संत झोपतात याच्यातही नवल नाही. अरे व्यवहारातला देव सुद्धा रोज झोपत असतो आणि व्यवहारामध्ये ज्या वेळेला देव रोज झोपत असतो ना दादा त्यावेळेला देवाला सुद्धा आपल्याकडे जाग करण्याची पद्धत आहे. उठा पांडुरंग प्रभात समय बादला, वैष्णवांचा मेळा गरुड पायी दाटला. देवाला सुद्धा जाग करावं लागतं, संतांना सुद्धा जाग करावं लागतं आणि तुम्हा आम्हाला सुद्धा जाग करावं लागतं. मग माझं प्रामाणिक वाक्य कीर्तनातलं असेल, संतांना जाग केल्यानंतर जर संत जागे होत असतील, देवांना जागा केल्यानंतर जर देवही जागा होत असेल, तर संत महात्मे ज्या वेळेला तुम्हा आम्हाला जाग करतात त्यावेळेला आपण जाग होऊन कथा कीर्तन का ऐकू नये, माणसानं जाग होऊन परमार्थ का करू नये. अरे ज्या ज्या वेळेला जाग होण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला माणसानं जाग होऊन अखंड भगवंताचं नामचिंतन का करू नये. अरे भगवंताने आपल्याला वाचा दिली आहे हे त्याचं नामचिंतन करण्याकरताच दिली आहे ना. मग भगवंताने जर आपल्याला वाचा दिली असेल तर जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत त्याचं अखंड भजन करायला काय हरकत आहे. मला तर असं वाटतंय भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी दादा प्रत्येकाला कीर्तनच करता आलं पाहिजे असं काही नाही, असं काही नाही. अरे आपण प्रपंचाचं कार्य करता करता सुद्धा अखंड भगवंताचं चिंतन करू शकतो ना. अरे आपण जर शेतकरी असाल तर शेतीचं काम करता करता आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणता येतं. आपण जर न्हावी असाल तर लोकांच्या हजामती करता करता सुद्धा आपल्याला विठ्ठल विठ्ठल म्हणता येऊ शकतं ना. अरे आमच्या संतांनी आम्हाला शिकवलंय ना, आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. जे काम आपल्या वाट्याला आलं असेल ते काम करता करता अखंड भगवंताचं भजन करा. एक दिवस देव तुमच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. अरे भगवंताचं नामचिंतन करण्यासाठी अंगाला भस्म लावून डोंगरात जाण्याची काय गरज आहे. अरे शेतीचं काम जर तुम्ही करत असाल आणि शेतीचं काम करता करता जर अखंड भगवंताचं चिंतन जर तुम्ही करत असाल कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. जे काम आपल्या वाट्याला आलं असेल ते काम करता करता जर विठ्ठल विठ्ठल जर तुम्ही म्हणत असाल, शेतीचं काम करता करता जर दादा विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडतील. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांद्यातला सुद्धा एक दिवस विठ्ठल आपल्या डोळ्यानं आपल्याला सहज दिसेल. तुम्ही शेतीचं काम करा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, कांद्यातला विठ्ठल आपल्याला पाहता येईल. दादा तुम्ही जर मडके घडवण्याचं काम करत असाल, मडके घडवता घडवता जर विठ्ठल 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 म्हणत असाल तर तुमच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडतील. फिरत्याचा का वरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार, घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. हे गाणं आपल्याला शिकवते बरं. हे फार जुनं गाणं आहे.
हे गाणं आपल्याला शिकवतं लेका. एखादा माणूस जर गावामध्ये चांगलं कार्य करत असेल तर म्हणणं तुझ्या तोंडानं तो चांगलं कार्य करतोय. अरे एखादा माणूस जर गावामध्ये श्रीमंत असेल म्हणणं तुझ्या तोंडानं तो माणूस फार श्रीमंत आहे. अरे त्याच्यावर जळायचा तुला काय अधिकार आहे. हे गाणं आपल्याला शिकवतंय. घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे. तुझ्या विना कोणा न कळे मुखी कुणाच्या पडते लोणी मुखी कुणा अंगार विठ्ठला तू वेडा कुंभार. अरे मडक्यातला सुद्धा आपल्याला विठ्ठल डोळ्यानं दिसेल. कांद्यातला सुद्धा विठ्ठल आपल्याला डोळ्यानं पाहता येईल. तुम्ही जर दळणदळाला निघाली असाल तुम्ही जर दळणदळाला निघाली असाल तुम्ही म्हणजे आता दळणाला आपल्याला जावं लागतं ना. तुम्ही जर दळणदळाला निघाले असाल आणि अखंड विठ्ठल विठ्ठल जर तुम्ही म्हणत असाल तर तुमच्या मुखातून शब्द बाहेर पडतील. दळण दळता सख्यासे हरे निघाली असाल अखंड विठ्ठलाचं भजन जर करत असाल दळणातला विठ्ठल एक दिवस तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. शेतीचं काम करता करता जर अखंड भगवंताचं संकीर्तन करत असाल तर शेतीचं काम करत असताना विठ्ठल तुमच्या डोळ्यासमोर उभा राहील. तुम्ही जर मडके घडवण्याचं काम करत असाल अरे जे काम आपल्या वाट्याला आलं असेल ते काम करता करता अखंड भगवंताचं कीर्तनाची साधना प्रेमानं करा. या कलियुगामध्ये देव प्रत्यक्ष तुमच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. अरे मला तर असं म्हणू द्या. अरे आपल्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल ऐकताय तुम्ही कीर्तन ऐकताय प्रेमानं ऐकताय म्हणून मला सांगू द्या. मला असं वाटतंय अखंड आपल्या वृत्तीमध्ये जर देव असेल आपल्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल तर दादा आपण कीर्तनाला नाही आलो तरी चालेल. आपल्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल तर आपण तीर्थयात्रेला नाही गेलो तरी चालेल. अरे आपल्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल तर आपण देवाच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये नाही गेलो तरी चालेल. अरे आपल्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल आपल्या वृत्तीमध्ये अखंड जर देव असेल तर तो मंदिरातील देव एक दिवस चालत आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. फक्त आपली वृत्ती अखंड देवाला समर्पित असावी. अरे मीराबाईच्या घरी भगवान परमात्मा चालतच गेले होते ना. अरे शबरी मातेच्या दारामध्ये सुद्धा भगवान परमात्मा चालतच जात होते ना. अरे आपला परमार्थ सुद्धा तेवढा उच्च कोटीचा असावा. मीराबाईचं भजन जीवनामध्ये कधीतरी आपण डोळ्यानं पाहावं. एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा अंतरी क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी. मीरा ने मधुवन में ढूंढा राधा ने मन में पाया. कधीतरी त्यांचा परमार्थ आपण डोळ्यानं पाहिलाच पाहिजे. कधीतरी आपण उत्तरेतला परमार्थ सुद्धा पाहिला पाहिजे. ज्या वेळेला मी भागवताचं शिक्षण करण्याकरिता उत्तर प्रदेशमध्ये वृंदावनाला 2 वर्ष राहिलो त्यावेळेला वृंदावनातल्या दादा मातीचा मला असा अनुभव आला
की वृंदावनातील माती सुद्धा अखंड राधे राधे म्हणते हो. वृंदावनातील दगड सुद्धा राधे राधे म्हणतात हो. वृंदावनातील माकडं सुद्धा राधे राधे म्हणतायत. मग मला असं म्हणू द्या, वृंदावनातील दगड जर राधे राधे म्हणत असेल, वृंदावनातील माती जर राधे राधे म्हणत असेल, वृंदावनातील माकडं जर राधे राधे म्हणत असतील आणि आपण कीर्तनामध्ये जर विठ्ठल विठ्ठल म्हणत नसाल, तर माझं प्रामाणिक वाक्य असेल, आपल्यापेक्षा वृंदावनातील दगड भाग्यवान आहे तो. आपल्यापेक्षा वृंदावनातील माती भाग्यवान आहे हो. अहो, आपल्यापेक्षा वृंदावनातील माकडं भाग्यवान आहेत. अखंड भगवंताची साधनाच करतायत, साधना करतायत. अरे अर्जुनाचे दादा केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते हो. अर्जुनाच्या केसानं कृष्ण कृष्ण म्हणावं, बापरे बाप. आपण 4-4 भाकरी खाऊन कीर्तनात विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणत होते, म्हणून भगवान परमात्मा अर्जुनाला मांडीजवळ बसवत होता. मग मला असं वाटतंय, भगवान परमात्मा अर्जुनाला जर मांडीजवळ घेत असेल, तर भगवंताने कधी कधी कीर्तनकाराला सुद्धा मांडीजवळ घेतलं पाहिजे ना. कीर्तनकाराचा सुद्धा परमार्थ तेवढा उच्च कोटीचा असला पाहिजे ना. अरे अर्जुनाचे दादा केस सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते हो, म्हणून अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडत होते. काली कमली वाला मेरा यार है, काली कमली वाला मेरा यार है, मेरा मन का मोह तुझदार है, मेरा मन का मोह तुझदार यार म्हणजे मित्र. मग अर्जुन जर भगवंताला मित्र मानत असेल, तर कीर्तनकारांना सुद्धा कधी कधी भगवंताला मित्र मानलं पाहिजे ना. अरे कीर्तनकारांना सुद्धा कधी कधी म्हणावं, हो मेरा यार है बडा दिलदार है. कीर्तनकार जर भगवंताला मित्र मानत असेल, तर पखवाद वाजवता वाजवता महाराजांना सुद्धा म्हणता आलं पाहिजे ना, काली कमली वाला मेरा यार है. पखवात वाजवता वाजवता जर महाराज भगवंताला मित्र मानत असतील, तर जितकी सुंदर ज्यांनी माईक सिस्टीम लावली आहे, माईक सिस्टीम लावता लावता त्यांना सुद्धा म्हणता आलं पाहिजे ना, काय हो मेरा यार है बडा दिलदार है. माईक सिस्टीम लावता लावता ते जर भगवंताला मित्र मानत असतील, तर तुम्हाला सुद्धा म्हणता आलं पाहिजे ना. तुम्हाला कधी कधी काय करतोय मी, काय करतोय, पोळ्या 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 करता करता सुद्धा तुम्हाला म्हणता आलं पाहिजे, काय लगन जो तेरी लागी मैं दीवानी हो गई, दीवानी हाँ दीवानी दीवानी हो गई, तेरे नाम से मशहूर जिंदगानी. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.